नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 नवीन अभ्यासक्रम 2026 नुसार आपला सेकंड लेसन होता प्रागैतिहासिक काळ, आणि त्याचा आज बघतो आहे आपण पार्ट 2. आता प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? आता आपण बघितलं होतं की ज्या काळामध्ये लिपी वगैरे डेव्हलप झाली नव्हती अशा काळाला कुठला काळ म्हटलं गेलं? प्रागैतिहासिक काळ. मग त्यांच्या मानवाची उत्पत्तीपासून ते सगळे आपण स्टेप्स पाहत गेलेलो आहे. आणि आता आज पाहणार आहे की मानवाने कुठे आणि कशा प्रकारे प्रगती केलेली आहे त्याचं एक विश्लेषण आता आपण या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, याचा पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया, सुरुवात करूया. प्रागैतिहासिक काळ पार्ट 2 आहे की मध्ययुगीन काळातील म्हणजे जो मानव होता त्याचा कसा काय विकास होत गेला ते बघूया. याआधी आपण अश्मयुग आणि पुराश्मयुग बघितलं होतं, बरोबर. आता मध्याश्मयुग ते नवाश्मयुगपर्यंत माणसाने कसा विकास केला आणि ते बघणार आहोत आपण मध्याश्मयुगामध्ये. मग आता काय झालं, या काळामध्ये माणूस हा बुद्धिमान व्हायला लागला. मग तो आता काय कुठे राहायला लागला? शैलाश्रयामध्ये. आता शैलाश्रय म्हणजे नेमकं काय? आता तुम्हाला इथे बघा, तुम्हाला ही गुहा दिसते आहे, बरोबर आहे. तुम्हाला एक असं छिद्र दिसते आहे रेड कलर, मी ज्याला सर्कल केलेला आहे त्याला काय म्हटलं आहे? शैलाश्रय. म्हणजे आता हे डोंगराचा पहाडाचा एखादा समोरचा भाग तो समोर आला आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या असं गुहासारखं शेडसारखं घरासारखं त्याला एक शेल्टर मिळालं, एक त्याला जागा मिळाली आणि त्यालाच काय म्हटलं आहे? शैलाश्रय. मग आला शैलाश्रय म्हणजे काय? डोंगराच्या पुढे आलेल्या कपारी, बरोबर. त्याच्या समोरचा जो डोंगराचा समोर आलेला भाग म्हणजे शैलाश्रय. मग आता या काळामध्ये तो ग्रुप करून राहायला लागला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे बनवली. मग आता त्यांनी तो आधी दगड बनवले होते, आता त्यांना तो व्यवस्थित आकार द्यायला शिकला होता. बघा इथे तुम्हाला दगडांचे त्याचे हत्यार दिसत आहेत. आता ते आकाराने आधी खूप मोठेच्या मोठे त्याच्याजवळ अवजारं राहायची, पण आता कशी त्याची अवजारही छोटी व्हायला लागली, आकार छोटा झाला. मग आता तो त्याचा कशासाठी? मग शिकार करण्यासाठी, मासेमारीसाठी, कापणी, तोडणी अशा वेगवेगळ्या कामांसाठी तो या हत्यारांचा उपयोग करू लागला. आता त्याला शिंगसुद्धा मिळाले. माहिती आहे, जे मेलेले जनावर असतात शिकार केली मग त्यांचे जे शिंग राहतात त्यांचं किंवा त्यांची जे हाडं आहेत त्यांच्यापासून सुद्धा त्यांनी हत्यारं बनवायला म्हणजे शस्त्र बनवायला सुरुवात केली. आता मानवाजवळ जो सर्वात आधी जो पाळीव प्राणी राहिला तो कोणता आहे? कुत्रा. कोणता आहे? त्यालाच आपण काय म्हणतो? कुत्रा हा सगळ्यात आधी त्यांचा प्राणी माणसासोबत राहायला लागला. मग काय झालं, त्यांनी मासेमारीची सुरुवात याच काळामध्ये सुरुवात केली होती. तो गुहेत राहायचा, मग हंगामी तळ करून राहू लागला. आणि मग त्याचं काय झालं की आता त्याला शेती म्हणजे काय वगैरे हे सगळं त्याला समजायला लागलं. शस्त्र त्यांनी डेव्हलप केले, मासेमारी करू लागली. आता त्याच्याजवळ पिकं यायला लागले आणि त्याच्यामुळे तो आता भटक्या जीवनातून स्थिर जीवनाकडे जाणाऱ्या प्रवासाचा संक्रमण काळ होय. म्हणजेच आता तो काय आहे, एका ठिकाणी स्थिर राहू लागला. आता त्याला इकडे तिकडे भटकण्याची गरज लागली का? नाही. तो आता एका ठिकाणी राहून स्थिर राहून आपलं जीवन उदरनिर्वाह करू शकत होता. मग आता याचे अवशेष याचं आपल्याला कुठे मिळतात? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये पाटणे हे आहे ना, हे मध्ययुगीन स्थळ आहे. पाटणे हे जे महाराष्ट्रातील एक प्लेस आहे आणि इथे मध्ययुगीन स्थळ असं म्हटलं जातं. इथे तिथले अवशेष आपल्याला असल्याचे दिसून येतात. आता इथे बघा, त्यांनी नवाश्मयुग सुरू झालं. आता नवाश्मयुग म्हणजे काय? मग आता याच्यामध्ये त्यांनी हत्यारं बनवण्याच्या तंत्रात आणखीन प्रगती केली, वेगवेगळी तंत्रे झाली. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी त्या हत्यारांना घासायचं, गुळगुळीत करायचं. मग त्या कुऱ्हाड यासारखा एका नवा दगडी हत्यारात भर पडली. म्हणजे ही कुऱ्हाड पण ही कुऱ्हाड सुद्धा कशाची? दगडाचीच होती, नाही का. म्हणजे आता दगडामध्ये त्यांनी किती इनोव्हेशन करायला सुरुवात केली होती बघा. म्हणजे पुराश्म युगात कुऱ्हाडीच्या पात्यांच्या आकाराची हत्यारं होती, परंतु त्याला दांडा बसवण्याची युक्ती शोधून काढली. आता म्हणजे तेव्हा हे होतं, फक्त तो हा हत्यार बनू शकत होता, पण त्याला असं गोल करून त्याच्यामध्ये दंडा बसवता येईल ही आता कला त्यांनी केव्हा शिकली? नवाश्मयुगामध्ये शिकली.
कधी? नवाश्म युगात. म्हणजेच आधुनिक कुऱ्हाडीचं हे प्रारूप लागेल. म्हणजेच आता हे कसं आहे की आधी तर त्याला हे अशा प्रकारचे हत्यारं बनवता येत होती, पण आता त्याच्यामध्ये लाकडाचं फिक्स कसं करायचं, आपल्या हातामध्ये ग्रीप कशी येईल, हे सगळं त्यांनी केव्हा शोधून काढलं? नवाश्म युगामध्ये काढलं. आणि या काळामध्येच नवाश्म युगातला सर्वात मोठा बदल कोणता आहे? शेतीच्या तंत्रामध्ये झालेली प्रगती. आता शेतीमध्ये त्याला खूप सारी प्रगती करायला लागली. आता त्यांनी काय आहे की आता जे नैसर्गिकरित्या उगवलेलं जे आधीचं धान्य होतं, मग त्याची तो कापणी करायला लागला, मग त्याची मशागत करायला लागला, आणि जेव्हा जेव्हा ऋतू बदले त्यानुसार त्यांनी धान्य पेरायला सुरुवात केली. म्हणजे पेरणी करण्यापासून ते कापणी करापर्यंतचा एका ठिकाणी तो राहायला लागला. म्हणून तो एका ठिकाणाहून काम करू लागला. म्हणजेच अशामुळे काय झालं, हळूहळू गाव वसाहती यांचा उदय व्हायला लागला. म्हणजे गावांची निर्मिती कशी झाली आता आपल्याला लक्षात आलं. नवाश्म युगामध्ये मानवाने गाव आणि वसाहतीचा करायला सुरुवात केली होती. आणि सुरुवात कुठे झाली? त्याच्या म्हणजे जी हत्यारं होती आता त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली. आता तो दगडेच हत्यारं, पण त्याला लाकूड बसायला लागला, शेती चांगल्या प्रकारे करावं लागला, पेरणीपासून ते मशागतीपर्यंत तो एका एरियामध्ये स्थिर राहू लागला. आणि त्याच्याचमुळे काय झालं की गाव आणि वसाहती यांचा उदय व्हायला लागला होता. नवाश्म युग. आता नवाश्म युगामध्ये काय झालं? त्यांनी वेगवेगळे हत्यारं बनवण्याचं तंत्र या काळामध्ये आणखीन प्रगत झालं. मग त्यातमध्ये काय केलं त्यांनी? असं हाय बघा, तुम्हाला दगड दिसतो, आधी दगड तर होताच, आधी त्यांनी दगड तयार केलेलाच होता. पुराश्म युगामध्ये, मध्ययुगामध्ये त्यांनी दगडाचा वापर करायला सुरुवात केली होती. पण आता त्यांच्या दगडामध्ये आता हे बघा, इथे तुम्हाला असे प्लेन झालेले गुडगुडगुडीत असे दगड तुम्हाला दिसता येत आहे. मग आता त्याच्यामध्ये दगडाला ते बघा इथे छिद्र पाडून मधात छिद्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दांडा फिक्स केलेला आहे. म्हणजे त्या छिद्र पाडून त्याला दांडा बसवण्याची ही कला आता त्यांना अवगत झालेली होती. म्हणजेच आधुनिक कुऱ्हाडीचं हे प्रारूप म्हणावं लागेल. म्हणजेच ही आता कुऱ्हाड त्यांनी सुरुवात करायला लागली. म्हणजे एका दगडामध्ये छिद्र पाडायचं, त्याच्यामध्ये लाकूड परफेक्ट बसलं पाहिजे, हे नवीन तंत्र त्यांनी आता या काळामध्ये शोधून काढलं होतं. आणि हे कोणता पिरियड होता? नवाश्म युग. मग आणखीन काय काय बदल झाले? या मग काळामधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे शेतीमधला बदल झालेला आपल्याला दिसून येतो. मग शेती कशी? आता नैसर्गिकरित्या जे आता उगवलेलं पहिले जे धान्य राहायचं, मग त्याची कापणी कशी करायची हे मानव शिकला होता त्या काळाला. म्हणजे आता धान्य पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या काळापर्यंत तो एका ठिकाणी राहायला लागला. कारण की आता त्याला समजलं की नाही, आपल्याला धान्य पेरावं लागतं, त्याची मशागत करावी लागते, ते आल्यानंतर आपल्याला अन्न खाण्याची, आपल्या अन्नाची सोय होऊन जाते, हे आता त्याला समजायला लागलं. आणि त्यामुळे तो एका ठिकाणी राहायला लागला. आणि त्यामुळेच काय झालं, हळूहळू गाव आणि वसाहती यांचा उदय व्हायला लागला. म्हणजेच आता दुसरा टप्पा कोणता आहे? गाव वसाहत आपल्याला पहिलं बघितलं बरोबर. गाव वसाहत हे आपण दुसरा टप्पा, त्याच्यामध्ये मेन इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते. पहिला कोणता आहे? हत्यारांमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. आणि मेन हत्यार त्यांचं कोणतं होतं? मेन अवजार त्यांनी, मेन शस्त्र तयार कोणतं केलं होतं? कुऱ्हाड. आणि दुसरं कोणतं आहे? शेतीमध्ये त्यांची प्रगती झाली होती. आता नंतर शेतीमध्ये प्रगती तर त्यांनी केलीच, पण मग ती कशा प्रकारे? त्याच्यामध्ये स्त्रियांचा खूप मोठ्यांचा वाटा आहे. आता तुम्हाला इथे पिक्चर दिसत आहे, हे बघा, हे त्यांच्याजवळ हे पण एक अवजारच आहे. हे कशाचं बनलेलं आहे? दगड. आता दगडाला त्यांनी छिद्र केलं, त्याच्यामध्ये एक लांब काठी अशी टेकली आणि त्याच्यामुळे ते काय करायचे, जमिनीमध्ये बघा तुम्हाला गड्डा करताना दिसत आहेत, हे जमिनीमध्ये असे खोलवर त्याच्यावर भार देऊन ते गड्डा करायचे आणि त्याच्यामध्ये एक एक ते छिद्र झालं की त्याच्यामध्ये एक एक बी पेरायचं. म्हणजेच काय, आता त्यांनी पेरणीची कला अवगत केली. आणि त्याच्यामध्ये कोणाचा वाटा मोलाचा आहे? स्त्रियांचा मोठा वाटा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय आहे, पेरणी करण्यापासून टोकदार काठीला मग त्यांनी खोलवर खणता यावं आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी मशागत सुरू केली. आणि हीच पद्धत आजसुद्धा आदिवासी जमातीमध्ये काही ठिकाणी आपल्याला असल्याची दिसून येते. पण मग याच्यामुळे काही खूप मोठ्या एरियामध्ये होते नाही, त्यांच्या गरजेपुरता त्यांना जेवढं लागेल तेवढं ते धान्य उगवू शकत होते. आणि ही मोठी कला त्यांनी त्यावेळेला डेव्हलप केली होती.
मग आता त्याच्यामुळे काय झालं, शेती करू लागले. मग आता त्यांच्यामध्ये धनधान्यामध्ये भरभराट व्हायला लागली आणि त्यामुळे काय झालं, त्यांची भटकंती थांबली म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नाच्या शोधात जे आधी फिरत होते, आता ते एका ठिकाणी स्थिर व्हायला लागले, गाव वसाहत करू लागले आणि त्यांच्यामुळे त्यांना आता कुठे जायची गरज लागली का नाही. मग आता काय झालं की शेतीमुळे आता अन्नधान्य तर त्यांना मिळू लागलं. मग आता त्यांची गरज भागेल त्याच्यापेक्षाही जास्त अन्न ते बनवू शकत होते, तयार करू शकत होते. मग आता त्यांनी याच्यामुळे काय झालं, नवीन नवीन गोष्टींचा शोध घेऊन कल्पकतेच्या आधाराने आपल्या कौशल्याला विकसित करण्यासाठी त्यांना खूप सारा वेळ मिळायला लागला. आता मानवाचं जीवन कसं बनलं, ते स्थिर जीवन बनलं होतं. आता त्याला काय होतं की त्यांना भटकंती करावं लागत नव्हती. आता त्यांना अन्नाच्या शोधात भटकावं लागत नव्हतं. त्यांच्या गरजा पूर्ण व्हायला लागल्या होत्या. आधी राहायची सोय त्यांची झालेली होती, बरोबर. मग अन्नाची सोय त्यांनी पूर्ण केली आणि ह्या मेन गरजा पूर्ण केल्यामुळे आता त्यांना काय आहे, अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करता आली आणि त्यांना अनेक गोष्टींचा विकास करता येऊ लागला, विचार त्या पद्धतीने करता येऊ लागला. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये विकास होत गेला आणि हा पिरियड कोणता आहे, नवाश्मयुग. मित्रांनो, इथे आपण बघतो आहे काय आहे, आता शेतीच्या बरोबरीने मग आता त्यांनी आधी सगळ्यात कोणता पाळीव प्राणी केला होता, कुत्रा. मग आता त्यांना लक्षात आलं की आपण जी कष्टाची कामं करतो, मेहनतीची कामं करतो, मग आता एका ठिकाणाहून ओझी वाहून नेतो, मग त्याचा उपयोग त्यांनी प्राण्यांमार्फत केला. प्राण्यांचा उपयोग ते करू लागले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ओझी नेण्यासाठी त्यांनी घोड्याचा, गध्यांचा यांचा वापर करायला लागले. शेतीसाठी त्यांनी बैलांचा वापर करू लागले. बघा आता इथे पिक्चरमध्ये आपल्याला बैलांचा उपयोग करताना ते दिसत आहेत, बरोबर आहे. मग आता त्यांना ते मातीची भांडी वेगवेगळी तयार करू लागले. आता मातीची भांडी तर केलीच, पण त्याच्यावर त्यांनी डेकोरेटिव्ह आर्ट, बघा इथे आर्ट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कला, नक्षी इथे दिसत आहे तुम्हाला, ह्या सगळ्या त्यांना करता येऊ लागल्या, बरोबर. मग त्यांना कापड विणण्याची कलासुद्धा याच काळामध्ये अवगत झाली होती. कापड विणण्याची कला म्हणजे नवाश्मयुग म्हणजेच मानवाच्या प्रगतीचा काळ आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांनी त्यांचं जीवन स्थैर्य झालं, त्यांना अन्नामध्ये भरभराट झाली. आता वेगवेगळ्या गोष्टी, कला, कौशल्य अवगत करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. मग त्याच्यामध्ये त्यांनी मातीची भांडी, त्यांच्यावर कलाकुसरचं काम, देन कपडे यांची कला, विणण्याची कला त्यांना अवगत झाली होती. मग आता काय झालं की त्यांना इथे बघा, आता इथे नाव दिसत आहे आपल्याला, पाण्याची नाव दिसत आहे. मग ही नाव तयार कशी करणं हे सुद्धा ते शिकले. याच काळामध्ये त्यांना लक्षात आलं आणि मग त्याच्यामुळे त्यांचा दळणवळणाची सोय सुद्धा झाली. मग आता काय झालं, मानव स्थायिक होऊ लागला आता, कारण की त्यांच्यामध्ये खूप भरभराट होऊ लागली, खूप विकास झाला आणि त्यामुळे त्यांची काय आहे, भटकंती, इथे श्रमंती थांबली म्हणजे मेहनत करण्याचं थांबलं. आता त्यांना आधी जी मेहनत करावी लागत होती ती करावी लागत होती का, आधीच्या पिक्चरमध्ये आपण नाही का इथे बघितलं आहे, बघा इथे आपण बघितलं की आपण स्त्रिया या मेहनत करताना दिसत आहे, शेतीची कामं करताना. पण आता त्यांच्यामध्ये विकास झाला आणि आता त्यांच्यामध्ये काय आहे, इथे बैल काम करताना दिसत आहे. म्हणजे त्यांची श्रमंती, जे श्रम करावं लागत होतं आता ते थांबलं आणि आता कुटुंब ही संस्था या काळात आकार घेऊ लागली. म्हणजेच कुटुंब संस्था कशी निर्माण झाली हे आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये, मॅच द पेअरमध्ये विचारू शकतात. आणि हे IMP कन्सेप्ट आहे, ही सगळी महत्त्वाची कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये नवाश्म युगामध्ये मानवाचा विकासामध्ये कोणकोणत्या घडामोडी झाल्या त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजे आणि म्हणून याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, ताम्रपाषाण युग. आता हा मानवाच्या प्रगतीचा आणखीन महत्त्वाचा टप्पा आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर काय दिलेलं आहे, ताम्रपाषाण युग. आता आपला हा शेवटचा पॉईंट म्हणजेच लास्ट सेकंड पॉईंट आहे 2.4, ताम्रपाषाण युग. आता ताम्र म्हणजेच काय, तांब. मग या काळामध्ये कशाचा शोध लागला असेल, तांबा या धातूचा शोध लागला, बरं. आणि त्याच्यामुळे तांब्याचा वापर सुरू झाला है ना. पण या काळामध्ये सुद्धा दगडांच्या हत्यारांचाही उपयोग चालूच होता. म्हणूनच याला काय म्हटलं गेलं आहे,
ताम्र पाषाण युग असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं आहे? ताम्र पाषाण युग. का बरं? कारण की तांब आणि पाषाण, पाषाण म्हणजे दगड, या दोन्ही गोष्टींचा उपयोग या काळामध्ये चालूच होता आणि त्यामुळे याला ताम्र पाषाण युग म्हणतात. म्हणून आपल्याला विचारला प्रश्न की काय आहे ताम्र पाषाण युग, का बरं म्हटलं जातं, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, नाही का? मग आता या काळामध्ये कशाचा शोध लागला? चाकांचा शोध लागला. मग त्याच्यामुळे काय झालं? दळणवळणाची सुविधा म्हणजे सुलभ झाली. लोकांना पटकन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं येणं सोपं झालं. मग त्यांच्या जमिनीच्या लागवडीमध्ये सुद्धा त्यांनी याचा उपयोग करायला लागला. आता चाकाचं झालं म्हणजेच काय झालं की ने-आण, वस्तूची ने-आण करू लागले. मग त्याच्यामुळे त्यांचा व्यापार वाढायला लागला आणि त्याच्यामुळेच ताम्र पाषाण युगात व्यापार खूप वाढीला लागला होता, आपल्याला असं दिसून येतं. का बरं? कारण की एकच मेन आहे, त्यांना कशाचा शोध लागला होता? चाकाचा शोध लागला आणि याच्या वेळेमुळे त्यांना व्यापार करणं सुलभ झालं होतं. तसंच त्यांनी आणखीन कौशल्यसुद्धा डेव्हलप केले होते. मग काय केलं त्यांनी? लाकूड काम केलं, धातू काम केले, असे वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले आणि त्यातूनच काय झालं की व्यापारी केंद्र निर्माण झाले. म्हणजेच काय? बाजारपेठा निर्माण झाल्या आणि वेगवेगळे असे नगरे म्हणजे शहरांसारख्या वस्त्या निर्माण व्हायला लागल्या आणि ही सगळी डेव्हलपमेंट कोणत्या काळातली आहे? ताम्र पाषाण युगातली आहे. मग आता याच्यामध्ये काय काय झालं? याच्यामध्ये अन्नधान्य, कडधान्य, कापूस यांचं उत्पादन घेत होता. म्हणजे आता त्यांनी विणायला सुरुवात, कपडे विणायला सुरुवात केली, म्हणजे कापसाचा सुद्धा शोध याच काळामध्ये लागला. मग आता तो काय करत होता? मासेमारी करू शकत होता, शिकार करू शकत होता. मग त्याच्यामुळे काय झालं? या गोष्टी त्याच्या निर्वाहाचं प्रमुख साधन नव्हत्या. म्हणजे शिकार करणं, मासेमारी करणं हे त्यांचा मेन सोर्स नव्हता, कारण की त्यांना आता शेती मिळाली होती ना. शेतीपासूनच त्यांना पूरक असं अन्नधान्य त्यांना मिळायला लागलं होतं आणि या काळात हाच त्यांचा मुख्य व्यवसाय बनला होता. कोणता? शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय बनला होता, नाही का? मग या काळामध्ये मृत व्यक्ती म्हणजे जे आता मरण पावलेले व्यक्ती, मग त्यांना घरामध्येच किंवा घराच्या अंगणामध्ये दफन केलं जात होतं. मग त्यांना जेव्हा ते दफन खड्डा करून त्याच्यामध्ये त्यांना दफवलं, तर त्याच्या वेळेला त्यांना त्यांच्या आवडत्याच्या वस्तू, त्यांच्या भांडी त्यांच्या बाजूला ठेवायची ही पद्धत सुरू होती. आणि तीच पद्धत आज पण, नाही का, की जे मृत व्यक्ती आहे त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीच्या वस्तू ह्या दिल्या जातात, हे आपण बघतोच, नाही का? अशा प्रकारे ताम्र पाषाण युगामध्ये मानवाचा विकास हळूहळू होत गेल्याचा आपण बघतो. मग आता इथे काय आहे की लास्ट पॉईंट आहे आपला, महाराष्ट्रातील उत्खनन स्थळं कोणती आहे. आता हे आपल्याला अवशेष मिळाले, पण ते अवशेष कुठे कुठे मिळाले ते आपल्याला पाहावं लागेल. मग महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? ताम्र पाषाण संस्कृती कुठे कुठे आपल्याला दिसून येते? बघा, तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा व प्रवरा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला ही त्यांची अवशेष मिळाली. मग याच्यामध्ये काय काय मिळालं आता आपल्याला? मग दगडांची हत्यारं मिळाली, मातीची भांडी मिळाली, त्याच्यामध्ये तांब्याच्या वस्तू ह्यासुद्धा मिळाल्या. मग जे रांजण आपण म्हणतो, खेड्यामध्ये नाही का, गावामध्ये मोठमोठे पाणी भरण्यासाठी रांजणचा यूज करतो. आपण खेड्यामध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात. काय? रांजण, मोठे मोठे असे मटके. मग त्याचा अन्नधान्यासाठी उपयोग केला जायचा. हे सगळे पुरावे कुठे मिळाले? उत्खनात आपल्याला दिसून येते. आणि हे कोणती जागा आहे, उत्खनात आपल्याला काय काय मिळालं आणि ती उत्खनन स्थळं कोणती आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. महत्त्वाची उत्खनन स्थळं आणि त्यातील पुरावे आपल्याला कसे मिळाले ते बघू. तर ही उत्खनन स्थळं कोणती आहे? तर दायमाबाद म्हणजेच कुठे आहे? जिल्हा अहिल्यानगर इथे आहे. अहिल्यानगरमध्ये दायमाबाद आहे आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे आणि संशोधकदृष्ट्या महत्त्वाचं स्थळ आहे. का बरं आहे? कारण की या स्थळाचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामध्ये BP बोपर्डीकर यांनी लावला होता. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय काय मिळालं आपल्याला? उत्खननामध्ये काय काय मिळालं? 4 वस्तू मिळाल्या. मग त्याच्यामध्ये बैल, रेडा, मेंढा आणि हत्ती यांच्या 4 वस्तू मिळाल्या आणि म्हणून याला काय म्हटलं आहे? दायमाबाद ब्रॉन्झेस म्हणून ओळखलं जातं. या 4 वस्तू आहे आणि ह्या ब्रॉन्झच्या बनलेल्या आहेत म्हणून दायमाबाद ब्रॉन्झेस म्हटलं जातं. नेक्स्ट काय आहे? इमानगाव. मग हे कुठे आहे? इमानगाव जिल्हा पुणे इथे आहे.
मग याच्यामध्ये काय, ताम्रपाषाण गाव वसाहतीचं उत्तम उदाहरण आहे. कोणतं? इमानगाव. मग याच्या उत्खनन पुरातत्वशास्त्रज्ञ कोण आहे? डॉक्टर ह.डी. सांकलिया आणि डॉक्टर रेड डी अन्सारी आणि डॉक्टर म.के. ढवळीकर यांनी केलं उत्खननाचं काम. आणि हे पुरातत्वशास्त्रज्ञ होते, यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय काय मिळालं? गहू, बार्ली, तांदूळ, ज्वारी म्हणजे ही जी कडधान्य होतं, मग त्यांच्या लागवडीचे पुरावे आपल्याला इथे मिळाले. त्याचनुसार काय आहे, गुरेढोरे, मेंढ्या, शेळ्या यासारखे जे प्राणी आहेत त्यांची हाडे इथं आपल्याला सापडली. तसेच या वस्तू प्राण्यांच्या शिकारीचं उदाहरणार्थ मग हरिण झालं, नीलगाय झाली, डुक्कर यांच्या मासेमारीचे आणि म्हणजे शिकार आणि मासेमारीचे पुरावेसुद्धा आपल्याला तिथे मिळाले. मग आता काय मिळालं? चाकावर बनवलेली ही लाल मटकी दिसत आहेत, त्याच्यावर नक्षी केलेल्या काळ्या रंगाची नक्षी आणि ते काळा आहे तिथे लाल रंगाची नक्षी, अशा वेगवेगळे मातीची भांडी मिळाली. आणि या दोन अंड्याची तोंडे एकमेकांना जोडून त्यात लहान मुलांचे दफन करण्याची पद्धत आढळली. म्हणजेच बघा आता इथे मुलांना दफन करण्याची पद्धत कशी होती हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात येतं. आणि कुठे आहे हे? इमानगाव, जिल्हा पुणे. नंतर काय आहे? नंतर आपल्याला जोरवे आहे. काय? अहिल्यानगर इथला जोरवे. मग ही काय आहे? ताम्रपाषाण युगान संस्कृतीशी संबंधित आहे. मग या उत्खनन कोणी केलं? डॉक्टर ह.जी. सांकलिया आणि डॉक्टर भादेव यांनी केलं आहे. मग याच्यामध्ये काय काय मिळालं आपल्याला? मातीची भांडी मिळाली, तांब्याचे कुल्हे मिळाले, मणी बघा आता आपल्याला पिक्चरमधून लक्षातच येतात. तसेच धान्य साठवण्यासाठी मातीच्या त्या कोठ्या, ज्वारीच्या लागवडीचे पुरावे, असं सगळं आपल्याला हे साहित्य मिळालं. आणि नंतर काय मिळालं? बघा सावर्डा, जिल्हा नंदुरबार इथे आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांची सर्वात जुनी संस्कृती आहे. मग सावर्डा उत्खनन कोणी केलं? डॉक्टर ह.डी. सांकलिया यांनी केलं. आणि तिथे आपल्याला काय मिळालं? हे बघा आपल्याला मातीची भांडी मिळाली, त्याच्यावर नक्षी केलेले पांढऱ्या कलरने नक्षी केलेलं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. देन नेवासा, जिल्हा अहिल्यानगर इथे पण एक महत्त्वाचं आहे आणि इथे पण डॉक्टर एन देशपांडे यांनी केलं. मग याच्यामध्ये ही भांडी, मातीची भांडी, ही मणी, हत्यारं असे हे वेगवेगळे घरांचे अवशेष, हे सगळे आपल्याला वस्तू मिळाल्या. मित्रांनो, इथे आपला हा दुसरा पाठ, इतिहासाचा दुसरा पाठ संपलेला आहे, प्रागैतिहासिक काळ. आणि त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. ठीक आहे, तर भेटूया या लेसनच्या क्वेश्चन आन्सर्समध्ये. तोपर्यंत थँक्यू.